तर नमस्कार मंडळी, मी शौनक तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी कॉलेजमधून सुटलो, 4:30 झाले. हा माझा मित्र हेरम. काय गाईस. तर आमचा दोघांचा रिसेसमध्ये अचानक प्लॅन ठरला की अंधेरीच्या राजाला जाऊया आणि उद्या त्याचा विसर्जन आहे. 8 तारीख 9, 10 तारखेला संकष्टीला त्याचं विसर्जन आहे. तर आता आम्ही चाललो आहे बॉम्बे सेंट्रलला. मग तिकडनं ह्याचा प्लॅन होता की आपण फास्ट ट्रेनने जाऊया आणि तिकडनं आधी मेट्रो की म्हणू मेट्रोने अंधेरीच्या नगरला उतरायचं. तर आता जाऊया आणि दर्शन घेऊया. तर आणि आपल्याला अचानक होता, आम्ही त्याच्या कॉलेजमधून आले. बॅग बघू शकता. चला मजा. तर आता आम्ही ना निघालेलो आणि मुंबई सेंटरच्या बाहेर आलो आणि आम्हाला भूक लागलेली. तर मी ना तिकडनं मंचुरियन आणि चायनीज खाल्लं आणि इथं जरा सोडा प्यायला आलो. आला कट्टा सोडा ह्याच्या रेफरन्सने घेतलेला आणि 1 नंबर आहे. मीच बनवलं. 1 नंबर आहे सोडा, 1 नंबर आहे. तर आता हे आम्ही तिकीट काढलेलं आहे माझ्या मशीनमधून आणि आता यांची पण तिकीट काढून देते आणि काय घ्या. तर पाहिजे असेल तर विचारू शकता, मी काढून देईन तुमच्या फ्रीमध्ये नाही. मला 500 रुपये द्यायचे, बाकीचे तिकीट काढते. 5 रुपये एका तिकीट मागे 6,000 रुपये. 500 याची 500 माझी. म्हणजे 1000 एक आणायचे तुम्हाला टोटल फीस आणि नंतर तिकीट खाली जायचंय पण पाचही जायचंय ना. येस येस. चालेल चल. आज आपण याला ट्रेनचं पण नॉलेज सांगू. बाई ट्रेनने मी ट्रॅव्हल करतो मी रोज. तरी पण याला काही ट्रेनचा घंटा का नाही. अरे मी महालक्ष्मीच्या पुढे येत नाही ना. चला मग बघू शकता मुंबई सेंट्रल. हा चांगलं आले. आला आता प्रभादेवी आलाय. आता हे प्रभादेवीला नाही थांबणार, तो सिग्नल आलाय. हत्तीला वाटते मी. बघू शकता मी आता अंधेरीला पोचलो आणि आता जातोय मेट्रोसाठी. मेट्रोवरून कुठलं स्टेशन रे? आता अंधेरी पकडून आपण आझाद नगरला उतर. आझाद नगर. तर चला मग प्रवास तुम्हाला दाखवतोच. प्रवास खूप सोपा आहे. माणूस नवीन आहे. माणूस नवीन आहे. तर आता हेरमचं तिकीट काढतोय. मला की करता काय माहिती नाही. पुढं मी हेरमच्या भरोसे राहतोय. तिकीट दाखवले कसं असतो. रिटर्न काढलं की येतं ना. चला मग आता मोबाईल काढला. तुम्ही बघू शकता अरे मेट्रो स्टेशन आहे. मेट्रो स्टेशनला काय प्रॉब्लेम ठेवलेलं तिथलं पागल. ब्लॉग चालू आहे. ब्लॉगमध्ये एवढी पण मस्ती करू नको. मस्ती कर. ब्लॉग आहे. तर फायनली आलो इथून बाहेर. तिकीट जपून माहिती आहे. मेट्रोला पण सेम आहे, मग मोनोरेलला पण सेम आहे. मोनोरेलमध्ये पण सेम आहे. आणि भाई तुम्ही या मॉलपेक्षा कमी नाही स्टेशन बघू शकता.
दुकानात कुठे आहे वर्सोवा? पण तुम्ही ना हे बघा भाई, इथं ना दुकान आहे सगळीकडे. जिथं बघू तिथे दुकानात दिसते बघा. बर्गर, जम्बो की हे काय असं छोटंसं मॉलच बनवून ठेवले स्टेशनच्या खाली. एक नंबर आहे. फर्स्ट टाइम आले म्हणून मी एवढा अगदी चकित आहे. ऑल क्रेडिट गोष्ट मी बर्गर किंग भाई काय काय मॉडल बनवतात दुकान. ऑल क्रेडिट गोष्ट मीच बनवले. दुकानं पण काढा इथे. आणि आता मेट्रो पण आली आपली. वर्सोवा. हा गर्दी खूप आहे इथे. कसं गर्दी पण मला ब्लॉक काय 8 मिनिटानंतर परत येणार आहे, त्यात पण सेम गर्दी असणार आहे आणि खाली पण होणार आहे गर्दी. काय राहून नाही बसून नाही राहून. किती गर्दी येणार आहे बघा काही. ए गर्दी व्हायरल. बापरे किती जण बाहेर आलेत बघू शकता तुम्ही. कसं मी पासपोर्ट टाकणार आहे. पास स्कॅनर म्यूट करू. भाई चॅनल टाकशील ना मला कॉल कर. माझा पहिला आझाद नगर. बघा आझाद नगर मध्ये सगळे आझाद घुमतात, कोण नाही. भाई आता एसीचं बाहेर पडल्याने इतकं गर्दी परत झाली ना. इथून कुठे बे? हे तिकीट आहे ना? हाय ठीक आहे. आता आम्हाला परत फाईन पडले. कितीही फाईन आहे? फक्त 5 रुपये. फक्त बाहेरच असतो आपला आहे ना हेरम बाय पैसे भरायला. पैसे आता तुम्हाला मार्ग दाखवणार आहे 2x स्पीडवरती. 2x नको, 4x स्पीडवरती. बघू कुठे आता. बघा मला पण नाही माहिती. हा घेऊन चालला. जवळच आहे ना. हा जवळ. जरा जायच्या आधी आम्ही काहीतरी 1-2 गोष्टी काय काढलं. बाईकचं जर लाईट असेल तर त्याच्यामध्ये कंटाळायला लागलं तर काहीतरी खायला पण होतं. भावा हा मला बोललेला की लाईन नसेल. आज जास्त दिवस आहे. लाईन नसेल आपलं दर्शन लवकर होईल. का बोलावे. आणि आता बोलते लाईन असेल. म्हणजे याला तर बोलू काय मला 1-2 किलोमीटरची मॅक्स लाईन असणार, जास्त नसणार. मला बोललेलं 5 लाईन असली तरी 5-10 मिनिटात दर्शन नाही तर लाईनच नसणार. तुम्हाला वाटतंय का एवढं अनंत चतुर्दशीच्या नंतरच्या गणपतीला लाईन नसणार? हा कॉलेज चालू होतं, ऑफिस स्कूल चालू होतं. ऑफिस. शौनक दादा ऑफिसला जात आहे. पण बाकीचे लोक तर जातात ना. त्यांची पोरं स्कूलला. आपल्यासाठी कॉलेजमध्ये नाही. कॉलेज लवकर संपायला त्यांच्या बाबांचा प्लॅन बनवला, चला अंधेरी जरा जाऊन येऊ. आणि आमची कॉलेज चांगलं आम्हाला रोज लवकर सोडते. तर तुम्ही तिथे बघू शकता अंधेरीचा राजाचा गेट आहे. आणि बाहेर नाही तर खूप सारे अशी दुकानं लावलेत. वाटी पण होती लाईनीत. इनडायरेक्टली छोटा मेलाच आपला. आणि आता आपण जाऊया बघूया तिकडं गर्दी आहे का नाही. आणि तर आता आपण तिकडे जाऊन बघूया गर्दी आहे का नाही. बघून तर वाटत नाही काय गर्दी आम्हाला. बाहेरून बघतोय 2 जस्ट बुक बाईट कवर आहे. आतमध्ये गर्दी असू शकते. ऐक ना, तिथं लालबाग पल्यासारखा पास नसतो काय? नाही तर ID कार्ड. तुम्ही डेकोरेशन बघा. गेट दाखवायचं आहे मला.
तर आता हेरम आलाय आणि लाईन आहे काय ते आहे किती आहे हेरम तुला परत विचारतोय तिथे लालबाग परत सारखं 5चा सिस्टम नाही आहे नाही भावा असलं असलं तर मी स्वतः गेलो भाई तुम्ही लाईन बघा तिथं पण पुढे गेले त्या शेड खाली लेफ्टला असलं लागले वाट इथे मी घरात चाललोय मी चाललोय घरात 2-3 तासात 2 मिनिटं बघूया लाईन किती आहे जर पटकन चालत असेल तर जाऊ नाही चालत असेल तरी पण घरी जाऊ केवढी आहे ती लाईन आता आलं तर दर्शन तर घेतलंच पाहिजे मग आहे पण लाईन पण खूप आहे अरे ह्याच्या आदल्या वर्षी माझी लाईन कुठपर्यंत होती माहितीये कुठे? इकडनं लेफ्ट घेतल्यावर 1-2 किलोमीटर लांब होती कुठून इथून लेफ्ट घेतल्यावर हा इकडनं लेफ्ट घेतलं आणि इथे आम्हाला दाखवत होता ही पण लाईन लेफ्ट मध्येच गेले संपते थांबते नाही लाईन बघा अपरंपार ते तिथं बघा समोर बघा तिथपर्यंत गेले लाईन अरे हा तिकडनं ती राईट आहे ना राईट पण लेफ्ट पण आहे लागेल बापरे ही लाईन ना खूपच मोठी आहे मी ना आतमध्ये दिल्यापासून चालतच जातोय 2-3 राईट टर्न घेतले लेफ्ट टर्न घेतले म्हणजे प्रत्यक्ष लालबागच्या राजाला आलोय मी लालबागच्या राजाला पण एवढी लाईन नसते कधी कधी म्हणजे असते ते मंडपात फिरवतात पण लालबागच्या राजाला पण बाहेर एवढी लाईन नसते लालबागच्या राजाला किती 15-20 तास लागतो त्याला जास्तीत जास्त पण किती लागणार 4-5 तास जास्तीत जास्त लालबागचा राजा पार्ट 2 लालबागचा राजा छोटा भाऊ हाईटने पण छोटा लालबागचा राजाला VIP पास तरी असतो ID कार्डवर हा बघा इकडून लाईन नाही लालबागच्या राजाला ID कार्डवर गेलो असतो विचार दाखवत इकडनं लाईन चालू होते फायनली मला विचार करा इकडनं अजून राईट घेऊन लेफ्ट घेऊन मला मी एकदा लाईन तिकडनं लागलेलो लाईन आणि तो बघा हेरम आलाय पाणी आणायला गेला होता एनर्जी ड्रिंक H2 तर आता ना आम्हाला इथे म्हणजे आम्ही तर 447 ला आलो आणि इथं आता झाले 548 आणि 448 चालतो आणि जवळपास इथे 1 तास झाले आणि आम्ही अजून एवढीच लाईन कव्हर केली म्हणजे अजून जराशीच लाईन कव्हर केली आणि अजून 1 तास गेला आम्हाला इथे अजून खूप मोठे तुम्ही बघितलं स्टार्टिंगला एवढी मोठी लाईन आहे तर आता वाट लागणार अजून खूप वाट लागणार आहे आणि हा मला बोललेले की 5-10 मिनिटात मॅक्सिमम अर्धा तास मी याला बोललेलो आपण उद्या जा उद्या काय विसर्जनला नाही विसर्जनच्या आधी आलो असतो तर झालं असतं 10-15 मिनिटात दर्शन झालं असतं कारण विसर्जनच्या वेळी तर मंडप पण काढलेला असतो तर आपला मंडप पण घ्यायचा होता 10 रुपयाचा याच्यासाठी मंडप मी बुक केला असतं पण याला इस गरीब की मस्ती तो देखो तर सोडा तर मी आता लाईनीत उभाच होतो तर इथं मी बघितलं की इथं बसायला जागा केलेली आहे आणि हा बघा कंटाळा आला याला फुल आणि इथं बसायला पण जागा केलेली पाठी पाण्यासाठी पण व्यवस्था होती आणि इथे आता लाईटी चालू केलेल्या आहेत आणि पुढे गर्दी बघा अजून 4-5 तास लागेल हां लागेल खूप गर्दी आहे मंडपात पण लाईट फिरवलेली आहे जर कायचे पुढे ब्लॉग नाही आले म्हणजे 4-5 तास लागले ब्लॉग येतील पण खूप लेट होईल घरात जाऊन अभ्यास पण करायचा आहे हा बघा निलाचे असे अर्धा तास बोलून येते 2 तास उभा केला ना मला जर का उद्या दिसला नाही समजायचं 4-5 तास गायब 4-5 तासाचे फळ यायला भेटले तर आता ना आम्हाला कंटाळा आलेला तर आता संगीत खुर्ची पण इकडे आहे बसलेले तर आता यांनी गेम सांगितलं की अंताक्षरी खेळूया तर आता ताईवर आलंय काय तुझं आधी नाव काय काम नाही झाला
काही परत सांग. हॅलो, माझं नाव कार्तिका आहे आणि आता आम्ही अंताक्षरी खेळतो आहे. माझ्यावरती मग आलं आणि मी काय बोलू मला सुचत नाही. सो नेहमीचंच गाणं बोलते. तू भैया तेरा मेरी पकडी कन्हैया संग मुझे करता है संग मेरे लड़का है राम जी की कृपा से मैं बची राम जी की कृपा से. एक सांगायचं ना ताई तुझं लालबाग मध्ये आहे. लालबाग इपर्यंत मध्ये नरेबाग तिकडची म्हणजे तो गणपतीचा वाईफ आहे. थांबले ही पण लवकर निघाली नाही. कुठं जायचं म्हटलं आपण जी वेळ बोलतो ती त्या वेळेला नाही तास उशीर करणार नाही. ती अशी आहे 3 वाजता मला 2 पावणे 3ला फोन केली आणि निघाली कितीला 4:15 नंतर 4:30च्या दरम्यान निघाली. 3 वाजता तयार होत बसते. तिला बोलली ना लवकर आले तर बोलली मला समोरून तिथे क्लासचे आलं. त्याचा कॅमेरा शॉट झाला. बोल बोला 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 का की काले चश्मे वाली तेरा नाम तो बता नाम तो बता तेरा नाम तो बता. बोला ताई. बोला काय आला असं काय आलं दुःख झालं 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 मीच घेतलं ना. कंटाळा आला आता. ऊपर तर मित्रांनो आता ना 7:30 झाले. आता म्हणजे जवळपास मी म्हणजे जवळपास 5ला नाही दुपार म्हणजे 4:50ला नाही दुपार आलेलो. 7:30 झालेत. तर आता आठवत नाही किती तास झाले ते. डोकं पुरं गेलाय नाईट झालंय आणि आता आपला हिरम घरात जाते त्याला लेट होते. किती वेळ मी इकडे राहू शकतो याला. त्याच्यामुळे मी म्हणजे आज अंधेरीचा राजाचा फर्स्ट टाइम इन माय लाईफ दर्शन घेतलं आहे आज. तू थांबा हा थांबवायला बोलते थांब थांब तर थांबत नाही. कारण प्रॉब्लेम काय जर का मी घरीला गेलो तर अंधेरीच्या राजाच्या लाईन खूप वेळ थांबू शकतो. अंधेरीच्या राजाच्या आधी याचं विसर्जन होती घरात नाही गेलं रडू नका माझ्यासाठी. आणि आपला हेरमना पुढच्या खूप ब्लॉगमध्ये भेटेल. आपले डेली ब्लॉग्स येतीलच त्याला तुम्हाला दिसेलच कॉलेजमधला. हॅलो, गाभाऱ्यातील कार्यकर्त्यांना विनंती आहे ठराविक कार्यकर्ते तिथे बाकीचे बाहेर यायचे. त्याचप्रमाणे काही कार्यकर्त्यांनी बिल्डिंग नंबर 40, बिल्डिंग नंबर 41 आणि बिल्डिंग नंबर 38च्या इथे जायचे आहे. बाहेर काढून ठेवायचं आहे. भाविकांना नम्र
विनंती आहे त्यांनी जो काही प्रसाद किंवा आहार मंडप पण नाही चालत. नाही वेगळं रुपये आहे ना. हॅलो हां मग बोला ना. इधर अंधेरे में हो आपको दर्शन. हाँ वीडियो कॉल करो ना. फुल सुरुवातीसाठी आलेले आहेत. शाल आदरणीय महिला कार्यकर्ते गणपती बाप्पा मूर्ती यानंतर आमच्या विभागाच्या नगरसेविका रंजनाताई पाटील यांना शाल घालून सन्मानित करत आमची महिला कार्यकर्ते गणपती बाप्पा ताई. हां 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 शेवटचं तर त्याच्यामध्ये तो काढा. मंडळी मी काल म्हणजे काय झाला मी घरात आलोही झोपून गेलो कारण की खूप लेट झालेला आणि आता दुसऱ्या दिवशी आपला आउटडोर घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.